आकाश पेलताना. तुझे ओज चातुर्य तुझी ही धडाडी, आकाश पाठीवरी झेपवेडी, मनातील स्वप्ने साकार करता तुझ्यातील स्वत्वास येते उभारी. तुझे चांदण्यांचे आकाश हळवे तू पेलून धरतेस क्षितिजा सभाळी. तुझे चंद्र तारे उजळती मनाना तू सावित्री होतेस. आकाश पेलताना, आकाश पेलताना, आकाश पेलताना, आकाश पेलताना. व्यवसाय सुरू करताना वयाची अट नसते, हे पुन्हा एकदा सिद्ध करणाऱ्या प्रभा शिर्के. माहेर वाशिण अशी अत्यंत जिव्हाळ्याची संकल्पना व्यवसायाच्या माध्यमातून राबवणाऱ्या प्रभा शिर्के. प्रभाताई बदलापूरला राहणार. नियतीनं घातलेली कोडी सोडवत आणि निर्माण केलेल्या परीक्षा देत देत त्यांचं आजवरचं आयुष्य गेलं. पण आयुष्यातली ही कठीण प्रश्नपत्रिका त्यांनी सोडवली, रडत बसल्या नाही. वयाच्या 60व्या वर्षी स्त्रियांना खूप आनंद देईल असं माहेर निर्माण केलं. आज बदलापूरमध्ये प्रभा शिर्के स्त्रियांना माहेरी येण्याचा आनंद, सुख मिळवून देत आहे. ही एक अत्यंत युनिक व्यवसायाची संकल्पना आहे. तिला भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. स्वतःच्या केवळ हक्कांबद्दलच स्त्रिया जागृत झाल्या आहेत असं नव्हे, तर स्वतःचा आनंद मिळवणं हेही त्यांना महत्वाचं वाटतंय. आणि प्रभा शिर्के यांचा बदलापूर इथला बंगला या स्त्रियांचं माहेर वाशिण म्हणून प्रेमानं स्वागत करतो आहे. प्रभाताई या स्त्रियांचं प्रेमानं कोड कौतुक करत आहे. खूप वेगळं आहे हे मंडळ. महिला सक्षमीकरणात एक मौल्यवान भर आहे. प्रभाताई, यासाठी तुम्हाला धन्यवाद द्यावेत तेवढे कमी आहे. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी उदंड शुभेच्छा. नमस्कार. तिचे आकाश पेलताना ह्या कार्यक्रमात मी डॉक्टर अरुंधती भालेराव आपल्या सगळ्यांचं सहृदय सहर्ष मनपूर्वक स्वागत करते. सगळ्यात पहिल्यांदा नवीन वर्षाच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष आपल्याला सुख समृद्धीचं, भरभराटीचं, आपली सगळी स्वप्न पूर्ण करणारं जावो आणि सुंदर निरोगी आयुष्य आपल्याला मिळो अशी त्या निसर्गाला, विधात्याला प्रार्थना करते. तिचं आकाश पेलताना अर्थातच वेगवेगळ्या व्यवसाय क्षेत्रात स्वतःच्या कर्तृत्वानं स्वतःचं वेगळेपण जपणाऱ्या अनेक मैत्रिणींच्या प्रवासाची यशोगाथा म्हणजे तिचं आकाश पेलताना. आज अशीच एक वेगळा व्यवसाय करणारी पण त्याला मायेची किनार असणारी एक मैत्रीण आपल्या स्टुडिओमध्ये आहे, ज्यांचं नाव आहे प्रभाताई शिर्के. प्रभाताई नमस्कार. नमस्कार. आमच्या स्टुडिओत आपलं मनपूर्वक स्वागत करते. खूप धन्यवाद. मंडळी, माहेर सुटतं पण आईच्या आठवणी काही सुटत नाही. आई असणं म्हणजे जगण्याचा एक सोहळा असतो. तिला आपला लळा असतो. आपलं सगळं आयुष्य हे तिने व्यापून टाकलेलं असतं. आपलं भलं व्हावं एवढीच तिची इच्छा असते. अनेक सख्यांची आई होणाऱ्या, त्यांना माहेर पण देणाऱ्या प्रभाताई शिर्क्यांचा हा प्रवास, त्यांचा हा व्यवसाय अगदी आगळा वेगळा आहे आणि म्हणूनच आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. चला जाणून घेऊया माहेर वाशिण या त्यांच्या संस्थेचा अगदी आगळा वेगळा प्रवास. कशा आहात? मस्त, खूप छान. तुमच्याशी म्हणजे तुम्हाला भेटल्यावरच खरं खूप छान वाटतंय आणि एक मायेचा ओलावा कुठेतरी आपल्या समोर साक्षात बसले असं वाटतंय. प्रभाताई, तुमचा हा जो माहेर वाशिण ही जी तुमची संस्था आहे त्याबद्दल तर मी जाणून घेणारच आहे तुमच्याकडून, पण त्याच्या आधी मी असं ऐकलं की तुम्ही एका जिम मध्ये काम करत होतात आणि हळूहळू तिथे इन्स्ट्रक्टर सुद्धा झालात. हो. तर माहेर वाशिणीच्या आधीचा हा प्रवास तुम्ही का केला, कशामुळे सुरू केला ते ऐकायचंय. नमस्कार. मला इथे संधी दिल्याबद्दल तुमचं सर्वांचे मनपूर्वक आभार.
प्रभाताई, तुम्ही माहेर वाशिणी संस्था बदलापूरला सुरू करण्याच्या आधी तुमचं आयुष्य कसं होतं? काय करायच्या तुम्ही, की फक्त गृहिणी होत्या? कसा प्रवास होता तो? मी मुलुंडमधली. माझं आणि प्रकाशचं लव्ह मॅरेज होतं. प्रकाश आकाशवाणीवर संगीत शिकवायचा. बरं. हां. आणि छान चाललं होतं. संसाराची सुरुवात छान झाली होती. मी काही शिकवण्या घ्यायचे, काही क्लासेस घ्यायचे. तोही क्लासेस घ्यायचा, सगळी वाद्य वाजवायचा. अरे वा. आणि त्याच्यानंतर एक साधारण 7 ते 8 वर्षानंतर आम्हाला बाळ राहिलं. बरं. खूप वर्षांनी बाळ राहिलं आम्हाला. आणि एक साधारण 5वा महिना असेल मला, आणि त्याला सिव्हिअर हार्ट अटॅक आला. ओ. की तो 48 तास ICU मध्ये होता. अच्छा. हो. patient. तेव्हा तुमचं वय काय असेल? माझं वय त्यावेळेला असेल साधारणतः एक 35च्या आसपास. हो. 35. बरं. 34-35 वय होतं माझं, कारण मूल उशिरा राहिलं. हम्म. आणि मग जेव्हा डॉक्टरांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले की मी प्रयत्न करतो, तर मी प्रयत्न करतो असं म्हणल्यानंतर मला त्या धक्क्याने माझं ते बाळ गेलं. एकाच हॉस्पिटलमध्ये आम्ही दोघं ऍडमिट होतो. तो ते बेशुद्धच मृत्यूशी होता. झगडत होते हा. आणि आणि तुम्ही- इकडे माझं बाळ गेलं. ते गेल्यानंतर 2 तासांनी त्यांनी डोळे उघडले. 15 दिवसांनी त्यांना घरी आणल्यानंतर सगळ्या गोष्टी सांगितल्या. आकाशवाणीवरची नोकरी त्यांची थांबली. बरं. आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर होते, त्याच्यामुळे तिथे तो विषय थांबला. आणि म्हणजे सगळी संगीत हा जबाबदारी- विषय थांबला. संगीत हा विषय थांबला आणि सगळी जबाबदारी माझ्यावर आली. आता करायचं काय? तर क्लासेस पण मी घेत होते, पोळी भाजी सुरू केली. आणि मग मला एक चांगली संधी मिळाली की मंगल्य सोसायटीमध्ये मला स्वयंपाकाची कामं मिळाली. अच्छा. पण तुम्ही कशाचे क्लासेस घेत होतात? मी एक 10, 3री 4थीची मुलं होती, लहान मुलं, ती अच्छा, माझ्याकडे शिकवणी यायची. वर्ग शिकवणी घ्यायच्या. वर्ग घ्यायची. ओके. लहान मुलं असायची घरी अच्छा. यायची. बरं. तर ती मी पैसेच घ्यायचे असं नाही, पण छान आवड होती म्हणून ती करायची. शिकवायची. पण नंतर माझ्यावर जबाबदारी आली की पैसे कमवणं एक आर्थिक साधन आपल्याला हवं. अर्थार्जन महत्वाचं होतं. म्हणून मग मी त्या सोसायटीमध्ये 10 घरी स्वयंपाक करायचे. भोकरे गाडी, मांगल्यमध्ये असे बरेच जण होते. की ती सुरुवात झाली माझी. परत एक नवं वेगळं वळण लागलं आयुष्याला. पण कष्ट तसं करता करता त्याच्यानंतर मला एक साधारण वर्ष 1.5 वर्षांनी मुलुंडमध्ये तळवलकर जिममध्ये मला नोकरी आली. तर तिथे मी गेले आणि माझा इंटरव्ह्यू घेतला आणि त्यांनी सांगितलं तुम्ही उद्यापासून या. पण ती नोकरी कसली होती मग? तिथे जिम इन्स्ट्रक्टरची. अच्छा. हो. पण मला खरं त्यातलं काहीच येत नव्हतं, ABCD काहीच माहित नव्हतं. पण सगळ्यांनी मैत्रिणी म्हणल्या तू जाऊन तर बघ, काही हरकत नाही. तर मी गेले आणि त्या मॅडम पण छान होत्या. त्या म्हणल्या तुम्ही या तर खरी उद्यापासून, तुम्ही शिकाल. आणि नाही असं वाटलं तर बघू आपण. लगेच मी दुसऱ्या दिवसापासून तिथे कामावर हजर झाले. आणि हा म्हणता वर्षभरामध्ये मी सगळं शिकले. सगळं योगासनं शिकले, एक्सरसाइज शिकली, बॉडी मसाज शिकले. असं वर्षभरामध्ये मी पूर्ण ट्रेनिंग घेतली सगळं. आणि ते करता करता मला मुलुंड जिमखान्यामध्ये रात्री 8 ते 9च्या बॅचला शिकवण्यासाठी सुद्धा मागणी आली की तुम्ही इकडे या म्हणून. मग तिथे पण जायला लागले. सकाळी स्वयंपाक करायची, 10 ते 4 ही नोकरी, संध्याकाळी याला डबे द्यायचे, परत रात्री 8 ते 9च्या बॅचला आपण जायचं. असं आणि पुन्हा नवरा परत त्यांचं आजारी होते, वर्षात एकदा त्यांना ऍडमिट करायला लागायचंच. म्हणजे ते चालूच होतं म्हणजे त्यांचं. म्हणजे कुटुंबही बघायचं आणि दिवसभर असं कार्यरत राहायचं. सकाळी 5:30 ते रात्री 10:30 वाजेपर्यंत पूर्णपणे काम असायचं. अफाट ऊर्जा. मग आणि मग त्याच्यानंतर मी 1-2 वर्ष गेली याच्यामध्ये. मग मी थोडासा विचार केला की आपण स्वतःचं जिम करू शकतो का नाही. हातात पैसे काहीच नाही, अर्थार्जन काहीच नव्हतं, पण एक आव्हान आपण स्वीकारलं. पहिलं माझं आव्हान ते की आपण हे करूया. त्याच्यासाठी मी तर माझ्यासोबत आलेल्या स्मिता डोंगरे त्या आणि प्रतिभाताई पेळगावकर अशा एक 5-6 मैत्रिणी त्या जिमसाठी माझ्याकडे यायच्या. त्यांची मी भेट घेतली. त्यांच्या कानावर मी घातले की असं असं मला करायचं इच्छा आहे. हरकत नाही, आम्ही तुला पाठबळ देतो, पण मग जागेचं काय करशील? जागा तर हवी त्याच्यासाठी. आणि इन्स्ट्रुमेंट्स ते पण हवी, जागा हवी. ते सगळं करण्यासाठी आर्थिक हे पण हवं, पाठबळ पण हवं. ठीक आहे, हरकत नाही, ते सगळे प्रश्न सुटतील म्हणजे आपण आधी जागेचं बघूया. मग ज्या सोसायटीमध्ये मी स्वयंपाक करायचे त्या सोसायटीमध्ये मी माझा प्रश्न मांडला. त्यातले सेक्रेटरी होते, त्यांनी सांगितलं हरकत नाही, ही घे चावी. आणि त्यांनी मला चावी दिली. मोठी ऑफिस रूम होती, ते करण्यासाठी आता पैसे. सगळ्या येणाऱ्या महिलांनी मीटिंग घेतली
आणि सांगितलं आता आपण प्रभाला उभं करूया. म्हणजे तुम्हाला किती चांगली माणसं तुमच्या आयुष्यात, हो अगदी नक्कीच. विशेषतः महिला महिला. सगळ्या चांगल्या महिला मिळाल्या. नक्कीच हा. नक्कीच नक्कीच. नंतर मग आणि मग त्या प्रत्येकीने कोणी 10,000 कोणी 2,000 कोणी 5,000 असे पैसे गोळा केले आणि जमवले. म्हणजे आम्ही सांगितलं आपण आता प्रभाला 1,00,000 रुपये त्यावेळेला 95 सालची गोष्ट ही. त्यावेळेला 1,00,000 1,00,000 रुपये म्हणजे किती खूप किंमत. मोठी होते. त्या 1,00,000मध्ये त्या रूममध्ये सगळं वॉशरूम केलं, मसाज रूम केली, एक वॉकर, एक सायकल, एक ट्विस्टर, एक डायटिशियन आणि मी स्वतः असं करून जिम सुरू केलं. सकाळी 5:30 ते रात्री 9:30 महिलांसाठी चालवलेलं मुलुंडमधील एकमेव फिटनेस सेंटर सोहम फिटनेस सेंटर. किती छान. म्हणजे कोऑपरेटिव्ह स्वरूपाची ती जिम जिम त्या ठिकाणी होती. उभी उभी राहिली राहिली. आणि तुम्ही स्वतः त्याच्या इन्स्ट्रक्टर मी स्वतः इन्स्ट्रक्टर होते. आणि सगळ्या महिला, सगळ्या महिला. नारी शक्ती जिंदाबाद. दिवसाला मी 10 बॉडी मसाज करायचे त्यावेळेला. बापरे. आणि कोणाकडनं नाही, आम्हाला तुम्हीच हव्या. हे जे एक तयार झालं नातं ना तुमच्या माझ्यातलं, ते खूप सुंदर नातं तयार झालं. आणि 6 महिन्यामध्ये खूप गर्दी व्हायला लागली, मला जागा कमी पडली. DP म्हैसकर फाउंडेशन प्रस्तुत आकाश पेलताना. नव्या वर्षाचे स्वागत DN शिर्के यांच्या महालक्ष्मी दिनदर्शिकेने करा. महालक्ष्मी दिनदर्शिका जिथे जिथे साक्षात लक्ष्मी वसे तिथे. DP म्हैसकर फाउंडेशन प्रस्तुत आकाश पेलताना. आता मला सांगा की आपण महिलांना माहेर ही कल्पना ऐकली आहे किंवा हो. महिलांनाच माहेर असतं हो. असं आपल्याला वाटतं, पण तुम्ही पुरुषांसाठी पण माहेर चालवता. हो. तर ही कल्पना कशी मनात आली आणि मग त्या बदलापूरच्या जागेमध्ये आपण माहेर वाशिण नावाची संस्था सुरू करावी, याला काहीतरी कारण घडलं असेल आहे ना? ना. माहेरवाशीण सुरू करण्याचं कारण मी आधी एक सांगितलं की माझ्या आयुष्यामध्ये मला 100% महिलांनी मदत केली आणि म्हणून ही माहेरवाशीण घडली. आणि त्यासाठी मला काहीतरी वेगळं करायचं होतं आपल्याला. आणि आता तुम्ही जो प्रश्न केला की पुरुषांसाठी तुम्ही कसं काय सुरू केलं, तर माहेरवाशीण सुरू झाल्यानंतर कालांतराने मला पार्ल्याहून एका गृहस्थांचा फोन आला, वय वर्ष 75, की माहेरवाशीण का? तर म्हटलं हो, कोण बोलते? म्हणले मी प्रभा शिर्के. अच्छा, मग आम्ही काय पाप केले? आम्ही कुठे जायचं? अच्छा. तो म्हणलं ठीक आहे, तुम्ही कधी येताय? आम्ही उद्याच येतो. म्हणलं या. मग मी घ्यायला येऊ का? म्हणलं तुम्हाला. नको नको, आमची मुलं बाहेर असतात, पण आम्ही ओलापूर येतो. म्हणले या. दुसऱ्या दिवशी दोघंही आले. 3 दिवस राहिले. त्यांना छान फिरून आणलं, खायला प्यायला घातलं आणि जाताना तो त्यांनी इतका सुंदर अभिप्राय दिला. पण म्हणजे ते काका खरं कारणीभूत ठरले पुरुषांसाठी हो, अगदी माहेर तयार करण्यास. हो, हो. पण म्हणजे आपण असं महिलांना माहेर द्यावं असं कशामुळे तुम्हाला वाटलं? हा, त्याचं कारण असं आहे की म्हणजे आता मी बघितलं की आता माहेर हा शब्द दुर्मिळ झालेला आहे. म्हणजे आपण म्हणतो पूर्वी 10x10च्या खोलीमध्ये सुद्धा एका राहून रक्षाबंधन व्हायचं, भाऊबीज व्हायची. आता तसं नाही राहिलं. म्हणजे मी दोष कोणाला देत नाही, परंतु ह्या सगळ्या नात्यांची गरज असते. मग म्हणलं आपण काय करूया, आपण एक महिलांची सहल म्हणून हा विषय सुरुवात केला की आपण ती सुरू करूया. आणि ते करता करता म्हणता म्हणता माहेरवाशीण झालं आणि सगळ्या महिलांचं ते माहेर झालं. आणि एक आईची जागा भरून काढायची संधी मला स्वामींनी दिली. छान. आता ना जेव्हा आपण माहेरी जातो असं म्हणतात की कुठलंही बंधन नसतं, बिनधास्त झोपतो, कधी उठतो, कधी खातो, काही शिस्त नसते, कुठली जबाबदारी नसते. तुमच्याकडे येणाऱ्या महिला इतक्या निर्धास्तपणे राहतात की संकोच असतो त्यांना? कशा प्रकारे त्या आल्यानंतर दिनचर्या असते तिथे? कसलाही संकोच नसतो. आल्याबरोबर आधी बॅगा टाकून द्यायच्या. त्या आईकडे गेल्यानंतर कसं बसतो, कोणी खाली बसतं, कोण टेबलवर बसतं, कोण बेडवर बसतं. आणि जर 2 ग्रुप जर एकत्र आले तर कोण कुठे बसले काहीही ताळतंत्र नसतो. एका वेळेला किती जणी साधारण येऊ शकतात? साधारण दिवसभरासाठी माझ्याकडे 35 ते 40 जणींची सोय आहे. अच्छा. एक दिवसाच्या सहलीसाठी. हा. आणि राहण्यासाठी आपल्याकडे 25-30 जणांची विथ बेड आपल्याकडे. आणि मग कसा असतो त्यांचा दिनक्रम? त्यांचा दिनक्रम म्हणजे त्या येतात हा. तेव्हा त्यांचं छान गरम पाण्याने पाय धुतले जातात, भाकर तुकडा वळून नजर काढली जाते, अक्षदा टाकून त्यांना औक्षण केलं जातं. त्याच्यानंतर छान त्यांचं स्वागत होतं. आल्यावर त्यांना छान नाश्ता असतो, तो
मेनू सुद्धा त्यांना विचारून केला जातो. अच्छा, आधी नाही काही केलं. जेव्हा बुकिंग होतो हा. त्याच्या आधी त्यांच्याशी माझं बोलणं होतं की काय खायचंय तुम्हाला, हा. आम्हाला हे मिळेल का? हो मिळेल ना. हो, 2 ग्रुपचे 2 मेनू असतात, आम्ही करतो. तुमची पुरणपोळी असेल तर त्यांचे मोदक असतील, आम्ही करतो. तुमचा इडली सांबार असेल तर त्यांचे घावन असतील, ठीक आहे, मिळेल, काहीच प्रॉब्लेम नाही. कुठली गोष्ट नाही अजिबात. आणि मग दुपारी समजा दिवसभरासाठी असतील तर 1-10 वाजेपर्यंत नाश्ता होतो त्यांचा. मग कुठे बाहेर जाऊन यायचं असेल तर गजानन महाराजांचा मठ आमच्या इथे आहे, त्याचं दर्शन घेऊन आम्ही येतो. आल्यावर छान गेम होतात. म्हणजे तुम्ही पण जाता हो, त्यांच्याबरोबर? मी सुद्धा सोबत असते. सगळीकडे? सगळीकडे मी सोबत असते त्यांच्या. हा. आणि मग आल्यावर मस्त 1-1.5 तास गेम्स असतात, इंडोर गेम्स असतात, मजा मस्ती असते, गाणं असतात, सगळे असं छान 1:30 वाजेपर्यंत वेळ जातो की मग 1:30 वाजता पानं घेतली जातात. 1-2:30 वाजेपर्यंत जेवण होतं, थोडा वेळ आराम होतो, त्यांच्या गप्पा होतात. 5 वाजता चहा कॉफी झाली की 5:30 वाजता माहेरवाशिणी निघतात. हा दिवसभराचा प्रोग्राम झाला आपला. आणि राहण्यासाठी जेव्हा येतात सकाळपासून ते उद्या संध्याकाळपर्यंत असं जेव्हा राहणं होतं त्यांचं, तेव्हा त्यांचं हाच दिनक्रम. दुपारचं जेवण झालं की संध्याकाळी साधारणतः 4:30-5ला आम्ही बाहेर पडतो फिरायला. मग कुठे जायचं, नदीवर जायचं का, चालेल. कोंडेश्वरला जायचं का, चालेल. अशी बरीचशी ठिकाणं बदलापूरमध्ये बघण्यासारखी आहेत. पण त्यांच्या सोबत मी असते. काही वेळेला त्यांची बस असते, काही वेळेला त्यांच्या गाड्या असतात, काही वेळेला काही ट्रेनने आलेल्या असतात लोकांनी. किती वर्ष झाली तुमच्या ह्या संस्थेला? 3.5 वर्ष. अच्छा, 3.5 वर्ष झाली. 3.5 वर्ष. आणि आता ना माहेर म्हटलं की आपला आईच्या खांद्यावर डोकं ठेवून मन मोकळं आपण रडतो, काय तिच्या आपल्या मनातलं असेल नसेल ते सगळं तिच्याजवळ बोलतो, तिच्याशी हितगुज करतो, तिचा सल्ला घेतो. या सगळ्या प्रवासात तुम्हाला एखादी अशी मैत्रीण मिळाली का की जी आपलं, म्हणजे नाव नका तुम्ही सांगू, पण जिने आपलं सगळं मन रिक्त केलं तुमच्या समोर आणि मग तुम्ही तिला काहीतरी सल्ला दिला आणि तिच्या आयुष्याला पुन्हा वेगळं वळण मिळालं, हितगुज ज्याला आपण म्हणतो, असं कधी घडलं? हो, बऱ्याच आहेत. एक नाही आणि बऱ्याच आहे. एखादा लक्षात राहिलेला? एखादं म्हणजे सगळ्या लक्षात. पण एक किस्सा तुम्हाला नक्की सांगते एका मिनिटात. हा. की माझ्याकडे त्या दिवशी शनिवार होता, खूप गर्दी होती आणि 2 वाजता मला एक फोन आला डोंबिवलीहून की मी अमुक बोलते. म्हटलं बोला, नमस्कार, मला तुमचा पत्ता पाठवा, आत्ता मला यायचंय. म्हटलं आत्ता माझ्याकडे गर्दी नाही, पण तुम्ही मला पत्ता पाठवा, मला आत्ता यायचंय, प्लीज मला नाही म्हणू नका. म्हटलं ठीक आहे, हरकत नाही, मी पत्ता पाठवला. 4:30 वाजता ओला दारात आली, त्या आत आल्या, बॅग बाजूला टाकली आणि मला मिठी मारली आणि खूप रडायला लागली. 5 मिनिटं सांत्वन केलं. म्हटलं आत्ता तुम्ही आराम करा, थोडंसं चहा घ्या आणि आपण संध्याकाळी बोलू. त्याप्रमाणे त्यांना चहा खाणं दिलं, 1 तास झोप काढून दिली आणि मग संध्याकाळी आम्ही बोललो त्या विषयावर की काय होतं. 8 दिवस त्या माझ्याकडे राहिल्या आणि खूप सगळं मन हलकं केलं आणि इथनं बाहेरची एनर्जी घेऊन परत गेल्या. आता त्या रोज संपर्कात आहेत. अशा खूप जणी. मला वाटतं खूप वेगळा आहे ना हा सगळा अनुभव. म्हणजे हा तुम्हाला समाधान देणारा पण अनुभव आहे, त्याचबरोबर इतरांना मायेचं छत्र देणारा सुद्धा हा अनुभव आहे. ह्या सगळ्या प्रवासामध्ये तुम्ही आधी मागे वळून बघताना तेव्हाच्या प्रभा आई किंवा ताई शिर्के आणि आत्ताच्या तुम्ही ह्याच्यात घडण्या घडवण्याचा प्रवास आहे तुमचा सगळा. जसं त्या तुमच्याकडनं काहीतरी घेऊन जातात तसं तुम्ही शिकत असाल. काय तुम्हाला तुमच्यामध्ये झालेला बदल ह्या सगळ्या काळात जाणवतो? प्रभा तीच आहे, पण प्रभाची प्रभाही नक्कीच झाली. मुलाला जन्म न देता आज मी सगळ्यांची आई झाली. हा सगळ्यात मोठा बदल माझ्यात झाला. आणि श्रीमंत आई आहे, किती मुली आहेत मला खरंच. आणि त्या मुली नुसत्या आहेत असं नाही, पण मला अक्षरशः फोन करून चौकशी होते, आई तू कशी आहेस. प्रत्येक सणाला कोणाकडनं तरी कोण साड्या पाठवतो, कोण काय पाठवतो. मग आहे ना मी आई. आणि मागे वळून पाहता असं मला नेहमी त्यावेळेला असं वाटायचं की सगळी संकट आपल्याला दिली देवाने. ही प्रत्येक संकट आहे, संघर्ष आहे, आपल्यालाच का दिला. पण आता त्याचा अर्थ कळला की हे सगळं चांगलं घडायचं होतं, हे तुमच्याकडनं करून घ्यायचं होतं. स्वामींनी हे सगळं छान करून घेतलं. आणि आता जाणवत असं की खरोखर ह्या समाजात आपण आलो, आपण समाजाचं थोडं देणं लागतं. जे समाजाकडनं घेतो ते समाजाला देऊन केलं. त्याच्यामुळे आता खूप समाधान वाटतं. म्हणजे इतका संघर्ष केला, इतके कष्ट केले, त्याचं आता खरंच काही वाटत. त्यावेळेला त्रास झाला, पण नाही, आता खूप छान वाटतं आता खरंच. भविष्यातलं तुमच्या संस्थेचं स्वप्न काय आहे?
माझं आत्ता मोठं एक स्वप्न तुम्हाला सांगते की फेब्रुवारीपासून मोठं फार्म हाऊस आपलं तयार होते. अरे वा, ते कुठे? बदलापूरमध्येच 15 मिनिटाच्या अंतरावर. खूप मोठं स्वप्न माझं स्वामींनी पूर्ण केलं. त्याच्यात डोनेशन देणारे पण खूप आहेत. ती जागा पण डोनेशन मध्ये मिळाली आणि तिथे आता आपल्याला सिनियर सिटीजनसाठी एक आनंदाचं एक म्हणतो ना आनंदवन असं तिथे छान सुरू करायचं. वृद्धाश्रम नाही म्हणता येणार त्याला, पण कोणाला 10 दिवस येऊन राहायचंय, कोणाला 15 दिवस येऊन राहायचंय, आपल्या संपर्क बदल असं सगळ्यांना आनंद देऊया. आणि माहेरवर्षिणींना आता ही जागा कमी पडते खरं तर, तिथे कितीही माहेरवर्षिणी येऊ शकतात. डीपी म्हैसकर फाउंडेशन प्रस्तुत आकाश पेलताना. रुचिरा प्रसारण बुधवार ते शुक्रवार सकाळी 11:30 वाजता आणि पुनःप्रसारण दुपारी 4 वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. डीपी म्हैसकर फाउंडेशन प्रस्तुत आकाश पेलताना. तुमच्यामध्ये देवीची सगळी लक्षणं मला दिसतात. म्हणजे दुर्गा आहे तुमच्यात, तुमच्यामध्ये सरस्वती आहे, तुमच्यामध्ये लक्ष्मी आहे, तुमच्यामध्ये सगळी देवीची रूपं मला दिसतात. आणि मला वाटतं मुळात निसर्गाने स्त्रीला ही सगळी रूपं दिलेली आहेत. फक्त प्रत्येक स्त्री त्याचा कसा वापर करते हे फार महत्त्वाचं आहे. मी असं कुठेतरी ऐकलंय आणि वाचलंय की तुम्ही एकदा 700 पुरणपोळ्यांची ऑर्डर घेतली. इथे घरी 10 पुरणपोळ्या करायच्या असल्या की आम्ही 2 दिवस आधीपासून अगं बाई पुरणपोळ्या करायच्या आहेत असं एक टेन्शन असतं. 700 पुरणपोळ्यांची ऑर्डर घेतल्यानंतर त्या किती वेळात पूर्ण केल्या आणि किती जणी तुमच्या मदतीला होत्या? कोरोना काळामध्येही मला ऑर्डर आली होती. कोरोनाच्या काळामध्ये हां, एक फक्त 6 दिवस 5 दिवस अगोदरच मला फोन आला की प्रभाती असं आहे, मला एवढ्या पुरणपोळ्या लागतील. म्हणजे काय, मी एकदम अशी दचकले. किती? 750? लावू, ठीक आहे, देते. पहिलं आव्हान पुरणपोळीचं 200, 500, 400 मी केल्या. अरे बापरे, तेवढ्यात अगदी सहज. 750 म्हणलं हो ठीक आहे. स्वामींसमोर उभी राहिले, आव्हान स्वीकारते, बळ तुम्ही द्यायचंय. तेव्हा दुकानं 4 तासच उघडी असायची बघा, म्हणजे एक ठराविक. दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन अगदी 20 किलो डाळ, 20 किलो गोळ, 20 किलो काय असेल ते जे लागणार बराबर अंदाज सगळा होता. पुरण शिजत घालून करायला सुरुवात केली. माझ्या हाताखाली 4 होत्या, वैशाली, स्मिता, अजून 2 मुली कामाला होत्या माझ्याकडे, त्या म्हणजे मधून. अशा 4 जणी पुरण करायला, मी वाटायला म्हणजे ते सगळं करायला लागायचं, त्या करायच्या. पण पुरणपोळ्या लाटायला मी एकटी उभी राहिली, एकटीच उभी राहते आजही. 750 पुरणपोळी मी 22 तासात केली होती. 22 तासात रेकॉर्ड आहे. रेकॉर्ड आहे. आणि ते पॅकिंग करून जेव्हा पोळ्या सगळ्या डिलिव्हरी दिल्या. आणि या गुळाचं पुरण की साखरेचं? गुळाचं, फक्त गुळाचं पुरण. आणि पण मग तेव्हा कोरोनाच्या काळात म्हणजे जाण्या येण्याची सोय नव्हती, कोणाला भेटण्याची सोय नव्हती. मग हे पाठवलं कसं? पाठवलं म्हणजे एकच कोणीतरी व्यक्ती येऊन गेटच्या बाहेर घेऊन जायचं. अच्छा, असं. म्हणजे त्यांनी तेवढं तोपर्यंत थोडंसं कमी झालं होतं म्हणजे. पण सगळी डिलिव्हरी गेली आणि मग एकच पुरणपोळी घेऊन मी शेवटची स्वामींसमोर उभी राहिले की छान वाटलं. आता मी 1000 पण करी. क्या बात आहे. म्हणजे त्या आव्हानाने नवीन आव्हान पेलायला तुम्ही सज्ज झाला आहात. हे सगळं करत असताना स्वतःला वेळ कसा देता? स्वतःला वेळ तर अजिबातच नाही देत आहे. पण तो द्यायला हवा ना. द्यायला हवा. म्हणजे तुमचा मी टाइम कसा असतो? नाही, मी रात्री अंथरुणावर पडते 11 वाजता, तोच. अदरवाईज सकाळी 5:30 दिवस सुरू होतो तो संध्याकाळपर्यंत. म्हणजे करंज्या मी करते. करंजी आणि पुरणपोळी तर माझी लक्ष्मी. जगभरात करंज्या पुरणपोळ्या जातात माझ्या. म्हणजे आज आपल्याकडे एवढं काम आहे महिलांना द्यायला की येणाऱ्या ज्या महिला आहेत त्या सगळं माझ्याकडनं विकत घेतात. करंजी खाल्ली की आम्हाला हव्यात, पुरणपोळी खाल्ली की आम्हाला हव्यात. अच्छा, म्हणजे ज्या माहेरवाशिणी राहायला येतात त्या जाताना ते विकत पण घेऊन जातात. म्हणजे मला त्यांना खाण्यासाठी 100 केलं, ते विकत देण्यासाठी 100 करायला लागतात. आजही मी वयाच्या 66व्या वर्षी 1 तासाला 60 पुरणपोळ्या करते. मिनिटाला 1 पुरणपोळी मी आजही करते. मिनिटाला 2 उकडीचे मोदक माझे आजही होतात. 1 तासाला 100 उकडीचे मोदक मी आजही करते. आपला स्टॅमिना आपणच वाढवायचा. किती छान. कायम सकारात्मक राहायचं. इथे आलं इथे येऊ द्यायचं नाही. दुःख सगळ्यांनाच आहे. आज किती जणी तुमच्या हाताखाली कामाला आहेत? 8 जणी आहेत.
8 जणी 8 आहेत. जणींना आपण- म्हणजे जेव्हा तुम्ही कुठेतरी कामाला जात होतात, आज तुमच्या हाताखाली 8 जणी आहेत. आणि त्याचबरोबर आता समांतर तुमचा स्वतःचा असा फार्म हाऊस सुद्धा होतोय. हो. तर तो कधी पूर्णत्वाच्या मार्गावर असणार आता आहे? 1 फेब्रुवारीला आपण त्याची सुरुवात करतोय. तिथे सुद्धा अनेकांना रोजगार मिळेल. अनेकांना म्हणजे आपण जे म्हणतो की 100 जणांना आपण सुखी नाही करू शकत, आपण 10 जणांचा विचार करू शकतो. इथे 10 जणी, तिथे अजून 10 जणी वाढतील माहेरवाशिणी. म्हणजे किती प्रपंच आपण पुढे नेऊ शकतो. मैत्रिणींचं माहेर सांभाळताना, स्वतःसाठी अर्थार्जन करताना, स्वतःचे छंद जोपासताना तुम्ही इतरांवर जी प्रेमाची लयलूट करताय ते खरोखर खूप कौतुकास्पद आहे. मला वाटतं आतापर्यंतचा तुमचा सगळा जो प्रवास आहे हा सगळा हिमतीच्या जोरावर, हो. चांगली माणसं मिळाली त्यांच्या जोरावर, नक्कीच. पण स्वतःही कायम कार्यरत राहणं, धडपडत राहणं आणि आत्ताचा क्षण सुंदर छान घालवणं अगदी. आणि चेहऱ्यावर कायम असं प्रसन्न हास्य ठेवणं, याबरोबर तुम्ही एक यश शिखर चढत चालला आहात. तुमचं भविष्यातलं सगळं आयुष्य तुम्हाला उत्तम आरोग्य देणारं, तुमच्याकडे असंख्य माहेरवाशिणी येणारं, तुमच्या फार्म हाऊसमध्ये खूप भरभराट होणारं असं जाऊ, अशी निसर्गाला, ईश्वराला, विधात्याला प्रार्थना करूया. तुमची रजा घेते. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. थँक्यू प्रभा आई, प्रभाताई. खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. सह्याद्री वाहिनीचे खूप धन्यवाद. मंडळी, वेळ अर्थातच थांबण्याची आहे, पण अर्थातच DP म्हैसकर फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधाताई म्हैसकर यांचा मोलाचा कानमंत्र ऐकण्याची. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. नमस्कार. मैत्रिणींनो, उद्योगामध्ये नवीन उद्योग करणाऱ्या मैत्रिणींसाठी ही आपण आकाश पेलताना ही नवीन सिरियल सह्याद्री वाहिनीवर सुरू केली आहे. आकाश पेलताना हे आपल्याला म्हणायला सोपं वाटलं तरी वास्तवामध्ये खूप कठीण आहे. कारण आकाशाचा एवढा मोठा व्याप आपल्या डोक्यावर आपण पेलून धरणं हे तेवढंच कठीण आहे. पण आपल्या व्यवसायामध्ये डगमगून न जाता नवीन व्यवसायामध्ये सुरुवात करायला आपल्या मनामध्ये प्रचंड उत्साह असणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी सगळं लागणारी तयारी ही आधी तयारी करून मगच व्यवसायाला सुरुवात करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ते तुम्ही लक्षात ठेवलं की आकाश पेलून तुम्हाला आरामात घेता येईल आणि तुम्ही तुमची प्रगती पुढे नक्की चालू करू शकाल याची मला खात्री आहे. तुझे चांदण्याचे आकाश हळवे, तू पेलून धरतेस क्षितिजा सभाळी. तुझे चंद्र तारे उजळती मनाना, तू सावित्री होतीस. आकाश पेलताना, आकाश पेलताना, आकाश पेलताना, आकाश पेलताना. DP म्हैसकर फाउंडेशन प्रस्तुत आकाश पेलताना